नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. देशातील नामांकित उद्योगपती रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांचं वयाच्या 57व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमानचालन आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या जाण्याने उद्योग क्षेत्रासह अनेकांनी दुःख व्यक्त केलं. विजयपत सिंघानिया हे केवळ यशस्वी उद्योगपती नव्हते, तर एक कुशल एव्हिएटर म्हणून ओळखले जात होते. हॉट एअर बलूनद्वारे त्यांनी सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम नोंदवला होता. 1980 कंपनीचे सूत्रे त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. 1986 पार्क एव्हेन्यू परफ्यूम ब्रँड लॉन्च करून त्यांनी व्यवसायाचं आयाम वाढवलं. तर 1990 परदेशात पहिलं शोरूम सुरू करून रेमंडचा जागतिक विस्तार केला. त्यांच्यावर आज मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रातील एक मोठं युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सध्या अशोक खरातची 5 दिवसाची पोलीस कोठडी संपत आहे आणि त्याच्या तपासात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यासाठी त्याला दुपारी न्यायालयात हजर करणार आहे. तपासादरम्यान मिळालेल्या धक्कादायक पुराव्याच्या आधारावर पोलीस खरातच्या कोठडीची मुदत आणखी 2 दिवस वाढवण्याची मागणी करणार आहेत. आतापर्यंत अशोक खरातवर एकूण 11 गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यामध्ये 9 गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत आणि 2 गुन्हे भाविकांची आर्थिक फसवणूक करणारे आहेत. याशिवाय नरबळी आणि जादूटोण्यासारख्या अघोरी प्रथांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशोक खरातचे कार्यालय पोलिसांनी सील केले असून 4 वेळा पंचनामा करण्यात आला आहे. यामध्ये जादूटोण्याचे साहित्य, पीडित महिलांशी संबंधित पुरावे आणि आक्षेपार्ह वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. एसआयटीने 5 दिवसापासून खरातची कसून चौकशी केली असून त्याच्या माहिती आणि प्रत्यक्ष मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर दोषारोपपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाच्या पुढील गतीमुळे अधिक पीडित समोर येण्याची शक्यता आहे. अशोक खरातने आशीर्वादाच्या नावाखाली अनेक कुटुंबाची दिशाभूल केल्याचं स्पष्ट झालं आहे आणि त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज कोर्टात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम जगभरातील इंधन पुरवठ्यावर झाला आहे, ज्यामुळे भारतात LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना लांब रांगेत उभं राहावं लागत आहे. यावर उपाय म्हणून भारत सरकारने PNG कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या गॅस संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने PNG उत्पादनाची क्षमता वाढवली आहे, ज्यामुळे 9 लाख मेट्रिक टन क्षमता 11 लाख मेट्रिक टनपर्यंत वाढवली आहे. सरकारने राज्य सरकारांना सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना PNG कनेक्शन देण्यासाठी नियम शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन धर्मीय समुदायासाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी जैन समुदायाला सणादरम्यान गॅसच्या कमतरतेचा सामना होऊ नये म्हणून थेट त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. लोढा यांनी गॅसच्या तुटवड्यामुळे जैन संस्थांना आणि सोसायट्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. यावर मनसेने पत्राद्वारे टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा केली. या चर्चेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा, नागरिकांच्या जीविताची हानी आणि प्रादेशिक स्थैर्य यावर भर देण्यात आला. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती तपासली आणि ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला. पंतप्रधान मोदींनी असे हल्ले केवळ संबंधित देशांवरच नाही तर जागतिक पातळीवर परिणाम करतात असंही नमूद केलं. सध्याच्या संघर्षामुळे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने शांततेचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला आहे. तसेच दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील जहाजांची वाहतूक सुरळीत राहणं अत्यावश्यक असल्याचं मान्य केलं. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 30 मार्चपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह दुपारनंतर वादळी पावसाचं नवं सत्र सुरू होण्याचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार 30 मार्च रोजी खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित विदर्भातही हवामानात बदल होऊन काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या बदलत्या हवामानामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
IPL 2026 हंगामाची धमाकेदार सुरुवात झाली, जिथे RCBने सनराइज हैदराबादला 6 विकेट्स राखून पराभूत केलं. बँगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात हैदराबादनं 202 धावांचं लक्ष्य ठेवलं, परंतु RCBने 16व्या षटकात हे लक्ष्य गाठून विजय मिळवला. सनराइज हैदराबादने सुरुवात खूप वाईट केली. जेकब डफीच्या जलद गोलंदाजीमुळे सुरुवातीच्या 29 धावात 3 गडी गमावले. ईशान किशननं 38 चेंडूत 80 धावा करत संघाला ध्येयाजवळ नेलं, तर अनिकेत वर्मानं 18 चेंडूत 43 धावा करून संघाला विजयाच्या मार्गावर ठेवलं. या विजयासह RCBने पॉईंट्स टेबलमध्ये 2 गुणांची नोंद केली. IPL हंगामाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसलाय. माजी कर्णधार MS धोनीला पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या 2 आठवड्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे धोनीला 2 ते 3 सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या प्लेइंग 11मध्ये बदल करण्याचा निर्णय सुरू केला आहे. यासाठी संजू सॅमसनला यष्टिरक्षणाची जबाबदारी दिली जाऊ शकते, जे सध्या राजस्थान रॉयल्सचे कर्णधार आहेत. संजू सॅमसनने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळताना चांगली कामगिरी केली आहे आणि CSKच्या ताज्या सराव सत्राच्या व्हिडिओत देखील तो यष्टिरक्षण करताना दिसला. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत सॅमसनला यष्टिरक्षक म्हणून खेळण्याची शक्यता आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.